आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनला एकरी किती खर्च येणार आहे पीक विमा भरण्यासाठी आणि मकासाठी किती खर्च येणार आहे, हे व्हिडिओच्या मध्यंतरी मी तुम्हाला सांगून देईन. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण 2026 साठी पीक विमा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागणार आहे, अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या आहे आणि अर्जाची स्थिती कशी तपासायची, हे सर्व सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या कामाचा आहे. तर पीक विमा म्हणजे काय हे आपण आता जाणून घेऊया. पीक विमा योजना ही सरकारी अशी योजना आहे ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट किंवा इतर कारणामुळे जर पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांचं आर्थिक आर्थिक मदत जी आहे ती आपल्याला पीक विमा केल्यानंतर भेटते. तर आता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याला काय काय लागणार ते आपण ते पाहूया पुढं. तर आपल्याला सर्वप्रथम इथं लागणार आहे आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 लागू असल्यास, बँक पासबुक, पेरणीचा पुरावा, ती जी पेरणी तुम्ही केलेली आहे त्याचा पुरावा म्हणजे एक घोषणापत्र लिहून द्यायचं असतं ते. मोबाईल नंबर लागणार आहे जो तुमचा चालू असेल तो, आणि पासपोर्ट साईज एक फोटो लागणार आहे, 1 किंवा 2 आवश्यक असल्यास. आता ही सगळं कागदपत्र आपल्याला घेऊन जायचं आहे किंवा तुम्ही जर स्वतः ऑनलाईन भरणार असाल सर्व तयार ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला जर ऑनलाईन कसा करायचा आता, जर तुम्ही स्वतः ऑनलाईन करणार असाल मोबाईलवरून तर त्यासाठी अधिकृत विमा पोर्टलवर जावं लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुमची स्वतःची, तुम्ही शेतकरी स्वतः जर असाल तर तुमची पूर्ण माहिती भरायची. लॉग इन करून आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे पडताळणी करा. जिल्हा, तालुका आणि पिकाची माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्जाची माहिती तपासा आणि सबमिट करा. अर्जाची पावती डाउनलोड करून सुरक्षितपणे तुम्हाला जवळ ठेवा. ती नंतर तुमच्या कामात येईल. आता अर्जाची स्थिती कशी तपासायची? तर अर्ज केल्यानंतर त्याच पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता तुमची स्वतःची. आता अर्ज करताना काही-काही आपल्या चुका होत्या, तर त्या चुका आपल्याला या ठिकाणी टाळायच्या आहेत. तर त्या काय-काय चुका आहेत ते तुम्हाला मी पुढं सांगतो. चुकीचा आधार क्रमांक टाकू नका, तो व्यवस्थित चेक करा. बँक खात्याच्या आधारशी लिंक असावे, ते चेक करा, आहे की नाही आहे. कागदपत्रे स्पष्ट आणि वाचण्यायोग्य अपलोड करा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 ही शेवटची तारीख आहे पीक विमा भरण्यासाठी, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये कधी-कधी असं होतं, सरकार वेगवेगळे नियम आणि अंतिम तारीख बदलू शकते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरची माहिती नक्की तपासून पहा. आता सोयाबीनसाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे, ते तुम्हाला इथं इथं मी सांगतोय. ₹12.5 प्रति गुंठा असा रेट आहे पीक विमा भरण्यासाठी. हा रेट गुंठ्याचा आहे. त्या हिशोबाने तुम्ही तुमचे किती गुंठे क्षेत्र आहे, ते तिथं नमूद करायचं आहे. तुमची 40 गुंठे असेल, 50 असेल, कोणाची 60 गुंठे असेल, त्या हिशोबाने ते पैसे आकारले जातात. ₹12.5 प्रति गुंठा हा सोयाबीनचा रेट आहे. आता नगर जिल्ह्यामधला हा रेट आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा रेट वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पिकं वेगवेगळे घेतले जाते. त्यामुळे तिथं जो विम्याचा रेट आहे, हा वेगवेगळा असतो. आणि आपल्या इथं आता नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपला मकाचा जो रेट आहे, तो ₹8 प्रति गुंठा आहे. या हिशोबाने आपल्याला पीक विमा भरायचा आहे. जर तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरून जर नाही करायला जमला, तर तुम्ही जवळच्या आधार सेंटरवर जाऊन सुद्धा पीक विमा भरू शकता. या पण सुविधा उपलब्ध आहे. तर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.